जय भीम. मित्रांनो, लाईव्ह यायचं एकच कारण आहे. आजचा आपला 9वा दिवस आहे आणि 9व्या दिवसामध्ये आपण अधिकाऱ्यासाठी बांगड्या अगोदर आणल्या होत्या, परंतु आज 9 दिवस उलटून गेले, परंतु आतापर्यंत एकाही अधिकाऱ्यानं या मुद्द्यापैकी आपल्या मुद्द्यापैकी एकही पंचनामा या ठिकाणाहून करण्यात आलेला नाहीये. अधिकारी फक्त हे कोल्हाकोलीचं काम करतात. कोल्हाकोली म्हणजे कशी, आपण लहानपणे इट्टू दांडू खेळत होतो आणि इकून इट्टी खाली ठेवायची आणि दांडू वर धरायचो, असं त्याला कोलत होतो. असं कोल्ल्यामुळं लोक तिथं म्हणायचे इट्टू दांडूचा प्रोग्राम आहे. म्हणून आपण आता काय केलंय, हे केळ या अधिकाऱ्याला आणलेले आहेत आणि या बांगड्या सुद्धा या अधिकाऱ्याला आणले आहेत. मग अधिकाऱ्याने ना हे केळ खाल्ले पाहिजे. हे तुम्ही समोर केळ दिसतात, या बांगड्या घालून घेतल्या पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी लाईव्ह आलेलोय. या ठिकाणी तलाठी सोनवणे असतील, कारण त्यांनी मला धमकी दिली होती पंचनामा करण्यासाठी. या ठिकाणी जे उपोषण लावलंय त्यांनी सांगितलं तुम्ही उपोषण लवकर सोड, मी पंचनामा करणार नाही. मला आपण या ठिकाणी आता समजलेलं आहे का हे अधिकारी, मुजोर अधिकारी हे ठिकाणचा पंचनामा करत नाही. म्हणून ह्या अधिकाऱ्यांनी एक केळ खावं आणि 5-5 बांगड्या भरावं. प्रत्येक केळाला 5 बांगड्या या ठिकाणी आपण लटकवलेल्या आहेत मित्रांनो. म्हणून तुम्ही ह्या बांगड्या आणि एक केळ तुम्ही प्रत्येकाला हे माझ्याकडून सप्रेमेट या उपोषणा स्थळावरून. जय भीम. भेटूया आपण उद्या सकाळी पुढच्या भागात. भोकरदनमध्ये वडार समाजाच्या घरावरती बुलडोजर चालवलेला आहे. हे भोकरदन काय आहे? माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेचं गाव आहे. आमदार संतोष दानवे त्यांचे चिरंजीव, आमदार संजीवनीताई त्यांची मुलगी आणि आणखी काय काय पद त्यांच्या सोबत घरात आहेत याच्यात दुमत नाही. आणि हे त्यांचं गाव आहे. भोकरदन हे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचं गाव आणि त्या ठिकाणी वडार समाजाच्या 5 घरं उद्ध्वस्त करण्यात आलेत. वडार समाजाचे 5 कुटुंब उद्ध्वस्त करण्यात आलेत. आज त्या ठिकाणी बुलडोजर त्यांच्यावर चालवलंय आणि गेल्या 3 दिवसापासून हे कुटुंब मुख्य अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलंय. त्यांना सांगितलं की नगर परिषदेच्या हद्दीत तुम्ही अतिक्रमण केलंय. अरे 1 नाही 2 नाही 3 ते 4 पिढ्या, जवळपास त्या ठिकाणी 100 वर्ष 80 वर्षापासून हे 5-6 घरं तिथं राहत आहेत. त्यांच्याकडे सगळे कागदपत्र आहेत, सातबारावर त्यांचं नाव आहे आणि त्यांचे घरं पाडताना त्यांना तुम्ही एक नोटीस देता आणि घरं पाडून टाकता. कुठं जायचं त्यांनी? आज त्यांचा संसार उघड्यावर आहे. आयुष्यभराची पुंजी जमा करून घरं बांधलेले एका मिनिटात मुख्य अधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या पाडून टाकलेत. त्यांच्या पुनर्वसनाचं काय? त्यांच्या घराचं काय? त्यांना नवं घर देण्यासाठी प्रयत्न कोण करणार? आधी त्यांना घरं द्यायची असते, पुनर्वसन करायचं असतं आणि मग असणारं त्यांचे घरं पाडायचे असते. इतर घरं त्या ठिकाणी चालतात, पण ते 5 घरच नको. हा वडार समाजावरती, मागासवर्गीयांवरती केलेला अन्याय आहे. रावसाहेब दानवे हे योग्य नाही, संतोष दानवे हे योग्य नाही. आज 3 दिवस झालं 50 डिग्री 45 डिग्री ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये उपोषण चालू आहे मुख्य अधिकारी कार्यालयासमोर. सगळे आया बहिणी उघड्यावर पासल्या. एखादा मेलं महाराष्ट्र वेटीस धरला गेला तर कोण जबाबदार आहे? त्यांच्या मरण्याची वाट बघताय का रावसाहेब दानवे? कुठे आहेत कैलास काळे आपला आमचा आमदार? कुठे तिथला? योग्य नाहीये. अशा पद्धतीने जर वडार समाजाला उद्ध्वस्त करण्याचा अजेंडा राबवला असेल तर याचा आम्ही निषेध करतो. त्या ठिकाणी तडफाडतायत माशासारखे. मला फोन आल्यानंतर रडायला लागलेत. लहान लहान लेकरांचं आयुष्य, त्यांचे पुस्तकं सुद्धा तुम्ही बघितले नाहीत आणि बिना नंबरच्या जेसीबीनी घरं पाडता. नरेंद्र मोदीचा अजेंडा काय? विश्वगुरूचा. प्रत्येकाला घर. हे घर देणार तुम्ही पाडून. घरं द्यायचा अजेंडा तर लांबच, पाडायचा अजेंडा सुरू केलाय. काय असतो वडार समाज? काय लय भक्कम आहे? आजही त्याला घाम गाळल्याशिवाय पोट भरता येत नाही. घाम गाळू गाळू 1-1 रुपया गोळा करून त्यांनी बनवलेलं घर तुम्ही एका सेकंदात पाडताय.
लाज का वाटली नाही मुख्य अधिकाऱ्याला? मानवता मेली की काय? कुठे संवेदना प्रशासनाच्या? पावसाळा आहे, 15 दिवस महिनाभरात पाऊस येईल, कुठं जायचं त्यांनी? घरं कुठं त्यांना? पावसाळ्यामध्ये त्यांनी राहायचं कुठं? शिक्षण चालू लेकराचं कुठं भटकंती करायची? नाही तुम्हाला वाटतं वडार समाजाने भटकंती करावी, दलितांनी भटकंती करावी? हे एका जागेवर स्थायिक कसे व्हायला लागले? डोळ्यात खुपतंय. कुठे आहेत कल्याण काळे खासदार? तुम्ही तर काँग्रेसचे खासदार आहेत. हे अशा पद्धतीने वडार समाजाचं घर पडलंय, तिथं भेटायला सुद्धा जात नाही. हे कल्याण काळे तुमचं काम? दुर्दैव आहे. धाव घ्या, ते मेलो कुणी तिथं उपोषण करताना तर राज्यवेटीस धरला जाईल. या वडार समाजाचं तुम्हाला काय? सोमनाथ सूर्यवंशी मारला, त्याला आणखी न्याय मिळाला नाही, आणि आज ते कुटुंब उघड्यावर पडलंय. त्यांच्यासाठी लढणारा एक पत्रकार प्रकाश सुरटकर जा विचारायला तहसीलदारकडे गेला तर तहसीलदार उलट सुलट बोलतो. त्यांनी एकमेव पत्रकारांनी बातमी लावली, दुसरं कुणी बातमी लावायची हिंमत केली नाही, आणि प्रकाश सुरटकर स्वतः उपोषणाला बसलाय. तो सुद्धा तहसील समोर बसलाय, आणि पीडित कुटुंब सुद्धा मुख्य अधिकारी कार्यालयासमोर बसलेत. ना आमदाराला दिसतंय, 2 आमदार भोकरदनमध्ये, संजीवनीताई, संतोषराव, खासदार इथं औरंगाबादला, जालन्याचे खासदार भेटता येत नाही, फोनवर बोलता येत नाही, या सगळ्या कारवाईची चौकशी करता येत नाही. भयंकर आहे. आज चित्र बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यात पाणी येत आहे. अरे उन्हामध्ये तुम्ही घर पाडताय त्यांचे, जे 70-80 वर्षापासून राहतात. घर द्यांचा तुमचा अजेंडा आहे ना, का पाडायचा अजेंडा आहे? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हे राज्य अशा पद्धतीने चालू आहे. कुठं चिमुरड्यावर अन्याय आहे, कुठं वडार समाजाचे घरं पाडले जातात. उद्ध्वस्त केलं आम्हाला सगळीकडून. जाब मात्र कोणी विचारायचा नाही. तुम्हाला धक्कादायक माहिती देतोय, आवाज राहिलेला नाही मीडियामध्ये, हे दिसत सुद्धा नाही उपोषण तुम्हाला कुठंच. बिना नंबरचा जेसीबी येतो, 5 घरं पाडून जातो. लाज वाटली पाहिजे. अरे त्या मुख्य अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये घरं पाडलेले पीडित गयावया करत गेले. आमचं घर का पाडलं, आमचा न्याय द्या. तर त्यांच्यावर 353चा गुन्हा, महिलावर, पुरुषावर. स्वतःचं घर सुद्धा पाडायचं आणि गुन्हेगारीचा शिक्का सुद्धा लावून घ्यायचा. कोणती व्यवस्था ही? हे गृहमंत्रीपद याच्यासाठी तुम्ही वापरणार? आमचे घरही पाडणार, 353चा गुन्हाही दाखल करणार. म्हणजे त्यांनी हालचालच केली नाही पाहिजे, त्यांनी आवाजच गोळ्यात झाडा ना. जर तुम्हाला विचारलं आमचं घर का पाडलं, तर तुम्ही 353 दाखल करताय, तो गोळ्या झाडा. बसलेत ते तुमच्या कार्यालयापुढं. घर पाडलं, कुटुंब उद्ध्वस्त केलं, त्यातल्या कोणी आत्महत्या केली तर कोण जबाबदार आहे? माजी मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचं गाव आहे ते. मानवता आहे की नाही? मराठवाड्याचे नेते म्हणून प्रसिद्ध तुम्ही देशात. आपल्या भोकरदनमध्ये काय सुरू आहे? मुख्य अधिकारी कुणाच्या इशाऱ्यावर घरं पाडतोय, हे कोण विचारणार? आम्ही विचारूत का? आम्हाला विचारता येतं, आम्ही आमच्या पद्धतीने विचारू. मग येणाऱ्या या 4-8 तासात संध्याकाळपर्यंत तहसीलदार, मुख्य अधिकारी, जालन्याचे जिल्हाधिकारी, एसपी सगळ्यांनी या कुटुंबाची भेट घ्यावी, त्यांच्या पुनर्वसनाची तरतूद करावी, त्यांना घर देण्याची भूमिका घ्यावी, आणि त्यांचं चालू असलेलं उपोषण, त्यांच्यावरचे गुन्हे माघारी घ्यावेत. पत्रकार प्रकाश सुरटकर याच्या या आंदोलनाची दखल घ्यावी, आणि या पीडित वडार समाजाच्या कुटुंबाची सुद्धा दखल घ्यावी. या संध्याकाळपर्यंत जर प्रश्न मार्गी नाही लागला 5 वाजेच्या आत, तर मात्र मी स्वतः त्या ठिकाणी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देतो. सगळं एक्सपोज करणार. काय काय पाडलंय, कोणते कोणते कार्यालय तिथं पाडलेत, काय काय उभा केलंय, सगळं येऊन तिथं मी मोर्चा काढून त्या ठिकाणी उत्तर दिले. याद राखा. आमचे किशोर शेजूळ
तालुका अध्यक्ष त्यांनी भेट दिली, त्या कुटुंबाला आधार दिला. सामाजिक कार्यकर्ते वैशालीताई दाभाडे, विकास जाधव हे सुद्धा वडार समाजाबरोबर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत. वैशालीताई दाभाडे बसल्यात, विकास जाधव बसलेत. त्यांना वाली कोण आहे? मीडियाने पार दाखवली. आमचा आवाज मीडियात नाही, सरकार आमच्या बाजूने नाही, आमदार आमच्या बाजूने नाही, लोकप्रतिनिधी आमच्या बाजूने नाही. सामाजिक कार्यकर्त्यालाच लढावं लागेल ना. विचार करा जरा. वडार समाजाबद्दल आम्हाला आस्था आहे. सोमनाथ सूर्यवंशी बाबासाहेबांसाठी बलिदान गेलंय, संविधानासाठी त्याचं. आणि वडार समाजाला जर महाराष्ट्रात कुणी एकटं समजण्याचा प्रयत्न केला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, याद राखा याचे परिणाम वाईट होतील. त्यांनी भटकंती करावी हेच तुम्हाला वाटतं? अरे गेलं ना त्यांचे, पिढ्यानपिढ्या गेल्या भटकंतीत. त्यांनी उघड्यावरती बसावं, उघड्यावरतीच सगळं चालवावं, व्यवसाय उघड्यावर करावा, त्यांच्या डोक्यावर छतच नको असं तुम्हाला वाटतं? का तर ते वडार आहेत, का तर ते मागासवर्गीय आहेत? नाही, त्यांनी स्थायिक व्हायचं नाही. नगर परिषदेच्या बाजूला कसं काय त्यांचे घर? एवढ्या वर्षात जाग नाही आली तुम्हाला? त्यांच्याकडे 7/12 आहे, पाणीपट्टी, सगळे कागदपत्र आहेत, मतदान चालतं त्यांचं मतदान कार्ड त्या पत्त्याचं चालतं. बीजेपीला मतं घ्यायला वडार समाजाचे चालतात, पण त्यांचे घर डोळ्यात खुपतात. ही कोणती अमानवीयता आहे? पुनर्वसन न करता कारवाई करणं ही तुमची जबाबदारी आहे. त्यांना घर देणं. त्यातल्या एकाच्या जरी केसाला धक्का लागला, 3 दिवस झालं उपाशीत ते. ऊन आहे, उन्हात पसलेत, रात्री मच्छर आहेत. एखादा आजार होऊन एखादं जर काही झालं तर कोण जबाबदार आहे? नाटकं चालणार नाहीत. खासदार कल्याण काळे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आपल्याला दखल घ्यावी लागेल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार याची दखल घ्या, तात्काळ दखल घ्या. या सगळ्या कारवाईची सखोल चौकशी करा आणि त्या ठिकाणी त्यांना घर द्या, त्यांना माणूस म्हणून जगू द्या. ते सुद्धा स्वतंत्र भारतातले नागरिक आहेत. अन्न, वस्त्र, निवारा हा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही 5-6 वाजेपर्यंत मुख्य अधिकारी, तहसीलदार, तुम्ही हा प्रश्न तर मार्गी लावू नका. भोकरदनमध्ये काय मोर्चा असतो आणि कोणत्या जमिनी कुणाच्या घशात घातल्यात ना, ते जर नाही काढलं तर पॅन्थर नाव लावणार नाही, लक्षात ठेवा. चालणार नाही. महाराष्ट्राने दखल घ्यावी, राज्य सरकारने दखल घ्यावी. वडार समाजासोबत काय सुरू आहे? त्यांचे घरं पाडलेत. 1 महिन्यावर पावसाळा आणि त्यांच्याकडे घर नाही. त्यांनी राहायचं कुठे याचं उत्तर द्यावं. तात्काळ त्यांची भोकरदनच्या शासकीय विश्रामगृहात व्यवस्था करा, चांगली व्यवस्था करा, नाहीतर सरकारी क्वार्टर्समध्ये व्यवस्था करा, पण त्यांना उघड्यावर ठेवू नका. ही अमानवीय कृती आहे. मानवी हक्क अधिकाराचं हनन आहे. निवारा त्याचा हक्क आहे आणि तो तुम्ही हिसकावून घेतलाय. हे चांगलं कृत्य नाहीये. याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि वडार समाजाला तात्काळ त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. आज 5-6 वाजेपर्यंत मी वाट बघतोय. दोन्ही आंदोलनं सोडवावीत, त्यांना असणारा आश्वासित करून त्यांच्यावरची कारवाई मागे घ्यावी आणि त्यांना निवारा द्यावा. लोकप्रतिनिधींनी जर तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली नाही, तात्काळ जर भूमिका घेतली नाही, तर मग भोकरदन, जालना आणि महाराष्ट्रात वडार समाजासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. हा इशारा सुद्धा राज्य सरकारला देतोय. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.